साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. पत्रकार हा समाजाचं चित्र रेखाटण्याचं काम प्रामाणिकपणे करत असतो. प्रशासनाच्या कामकाजामध्ये चुका झाल्यास त्या बदलण्याची संधीही पत्रकारांच्या बातमीमुळे मिळते, असं प्रतिपादन देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केलंय. 6 जानेवारी रोजी संध्याकाळी देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी मुख्याधिकारी नवाळे बोलत होते. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याधिकारी नवाळे आणि पत्रकार बांधवांच्या हस्ते संपन्न झालंय. त्यानंतर सर्व पत्रकार बांधवांचा मुख्याधिकारी नवाळे यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला. पुढे बोलताना मुख्याधिकारी नवाळे म्हणालेत की मी गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून देवळाली प्रवरा नगर परिषदेचा मुख्याधिकारी कारभार बघत असून एक चांगल्या प्रकारचे कामकाज येथील पत्रकार बांधवांकडून सुरू आहे. नेहमीच सहकार्याची भावना आणि वस्तुनिष्ठ बातम्या ही देखील येथील पत्रकारांची खासियत आहे. देवळाली प्रवरा शहर विकास संदर्भात पत्रकार बांधवांनी वेळोवेळी सूचना कराव्यात. आम्ही निश्चितपणे त्यांचा आदर करू, असं आवाहन त्यांनी केलं. पत्रकार भवन संदर्भात प्रश्न उपस्थित झाला असताना त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करू आणि पत्रकारांसाठी एक चांगली जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असं देखील मुख्याधिकारी नवाळे यांनी म्हटलं. यावेळी सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर तसेच लेखा विभाग प्रमुख स्वप्नील फड, बांधकाम विभागाचे दिनकर पवार तसेच अभिषेक सुतावणे, वसुली विभागाचे निखिल नवले, गोपाळ भोर तसेच उदय इंगळे, नंदकुमार शिरसाट आदींसह अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हजर होते. याप्रसंगी सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केलं. तर यावेळी मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.